सध्या संपूर्ण दोंडाईच्या नगरी एकाच घोषणेने दुमदुमून पाहायला मिळते आहे। कोण म्हणतं आलं येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही, याच घोषणा सध्या पाहायला मिळत आहे। मंत्री जयकुमार रावल यांच्या दोंडाईच्या मध्ये आज करिश्मा घडलाय। पहिलीच राज्यातली दोंडाईच्या नगर परिषद संपूर्णपणे बिनविरोध झाली आहे। नगरसेवकांसह गेल्या काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष देखील बिनविरोध झालेत आणि आता आपल्या सोबत मंत्री जयकुमार रावल आहेत। करिश्मा पाहायला मिळते। महाविकास आघाडीला चारी मुंडे चीत केले, कसं बघतात? हा एक आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे। एखाद्या शहरामध्ये विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे, पक्षाचे लोक असतात, पण ते सगळे मिळून ज्यावेळेस एक निर्णय घेतात त्यावेळेस एक आदर्श गाव घडत असतं। ते आमचं आदर्श गाव आहे। आमच्या गावामध्ये नगराध्यक्ष बिनविरोध झाले, 26च्या 26 नगरसेवक बिनविरोध झाले आणि आमच्या 1952 पासून स्थापन झालेल्या नगरपालिकेत पहिल्यांदा हे घडलं। मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये एक आदर्श आहे। भारतीय जनता पार्टीची सुरुवात आहे आणि ही भेट ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामाला आम्ही समर्पित करतो। देवेंद्र फडणवीस साहेब इथे 4 ते 5 वेळा शहराला येऊन गेले। त्यांचे अनेक इमोशनल भाषण दोंडाईच्या बोलो तर लोक टाळ्यांनी गडगडाट त्यांना देत असतात आणि म्हणून यशस्वी मुख्यमंत्रींचं सामान्य लोकांपर्यंत कसा संपर्क आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे दोंडाईचे नगराध्यक्ष बिनविरोध, 26च्या 26 नगरसेवक बिनविरोध। ही देवेंद्र फडणवीस साहेबांना भेट आहे, ही गिफ्ट आहे आमच्या त्यांना। आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण, बावनकुळे साहेब या सगळ्यांच्या कामाच्या बद्दल हे आम्हाला आनंद मिळाला। तमाम जनताचं, दोंडाईच्या सगळ्या लोकांचं, सर्व पक्षाच्या लोकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। असा कुठला करिश्मा, असा कुठली जादूची कांडी तुम्ही फिरवली की संपूर्ण महाविकास आघाडीला चारी मुंड्या चीत केलेलं आहे आणि भाजपला एक हाती सत्ता या ठिकाणी मिळाली आहे? दोंडाईच्या शहरामध्ये 1323 मध्ये दोंडाईची स्थापना माझ्या पूर्वजांनी केली आणि त्या काळापासून दोंडाईचे जे लोक आहेत ते पिढी दर पिढी आमच्याशी संबंधित आहेत आणि म्हणून आमचं एक वेगळं नातं आहे। महासाहेब ज्यावेळेस नगरपालिकेचे नगराध्यक्षाला उभं राहिले तर सगळ्या लोकांनी सांगितलं बरं राजकारण जाऊ द्या, पण महासाहेबांच्या विरुद्ध कोणी फॉर्म भरायला नको। एक कार्यकर्त्याने भरला, तोही तिथून बाद झाला आणि इतर साऱ्या लोकांना आम्ही आग्रह विनंती केली। पूर्वी तर ठीक आहे, पण ज्यावेळेस 22 नगरसेवक बिनविरोध झाले मग इतरांना मी आव्हान केलं, विनंती केली आणि मग ज्यावेळेस व्यक्तिगत विनंती होते तर मग राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमचं नातं येत असतं। दोंडाईच्याशी आमचं वेगळं ऋणानुबंध आहे। माझ्या या गावाने संबंध महाराष्ट्रामध्ये दाखवलं की विकास जर केला तर गाव पूर्ण साथ देत असतं। देवेंद्र फडणवीसची साथ आम्हाला सातत्याने मिळते। महाराष्ट्रातली आदर्श नगरपालिकेची बिल्डिंग आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कामाला प्रभावित होऊन जनतेने हा कौल दिलेला आहे। नगर परिषद आता टार्गेट वरती आहे, शिंदखेडा असेल, पिंपळनेर असेल आणि त्यासोबतच या सगळ्या कडे आता तुमचं लक्ष आहे। शिरपूरला अमरीशभाई आहेत, तुमचा त्याच्यावरती कसं लक्ष असणार आहे? आता 3 तारखेला जाहीर होणाऱ्या निकालात काय चित्र पाहायला मिळेल? पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही सांगितलं की 100% भाजपा, सगळ्या नगरपालिका, नगरपंचायत भारतीय जनता पार्टीच्या कमळवर येतील, नगरसेवक देखील येतील। ते आम्ही त्यांना सांगितलं। पालकमंत्री म्हणून पहिली ट्रायल मी दाखवली आहे। मी हे काम करणार, राज्यामध्ये जिथे जिथे भारतीय जनता पार्टीला गरज पडेल तिथे मी काम करू। दोंडाईच्या शहरातले हजारो कार्यकर्ते, विविध जाती, धर्म, पंथ, पक्ष आणि विविध संघटनेचे लोक हे सुद्धा माझ्याबरोबर प्रवास करून महाराष्ट्रामध्ये कमलच कमल असेल, मित्रपक्ष असेल असा प्रयत्न आमचा राहणार आहे। मी मनाच्या म्हणजे हृदयाच्या अंतःकरणापासून जनतेचे खूप खूप आभार व्यक्त करतो। आमच्या आई साहेबांचा आशीर्वाद, सरकार साहेबांचा आशीर्वाद आम्हाला आहे आणि म्हणून चिंता करण्याची बाब नाही। नक्कीच आपण बघितलं की दोंडाईच्या मध्ये एक हाती सत्ता मिळवली आहे। बाकी ठिकाणी सुद्धा आम्ही नक्कीच भाजपला 100% यश मिळवून देऊ असा विश्वास जयकुमार रावल यांनी व्यक्त केलाय। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, दोंडाईच्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.